सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रचाराचा वेग चांगलाच वाढवलाय. गुहा, तांभेरे, तांदुळनेर आणि परिसरातील गावांमध्ये रविवारी प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. गावोगावी पदयात्रा, कोपरा सभा आणि कार्यकर्त्यांच्या बैठकींमुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या रंगात रंगून गेला. गुहा येथे कानिपनाथ मंदिरात दर्शन घेऊन दुसऱ्या दिवसाच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या सभेत साईनाथ पाटील कोळसे, अमोल भनगडे, राजू काका कोळसे, रामचंद्र कोळसे आणि बबनराव कोळसे, विनायक ओहळ यांची व्यासपीठावर हजेरी होती. सर्वांचे आभार संभाजी सौदागर यांनी मानलेत. त्यानंतर तांभेरे या ठिकाणी श्रीराम मंदिर परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशांचा गजर आणि घोषणाबाजीत अक्षय कर्डिले यांचं स्वागत केलं गेलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विलास मुसमाडे यांनी केलं, तर सूत्रसंचालन नंदकिशोर मुसमाडे यांनी केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम मुसमाडे होते. याप्रसंगी डॉक्टर बापूसाहेब मुसमाडे, डॉक्टर किशोर मुसमाडे, आप्पासाहेब हुडे, सागर मुसमाडे, पंढरीनाथ शेलार, कैलास शेलार, हिरामन बेलकर, बाळासाहेब बेलकर, लक्ष्मण गागरे आणि चंद्रकांत पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कर्डिले यांचं स्वागत केलंय. तर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजीमुळे वातावरण दणाणून गेलं. प्रचारादरम्यान अक्षय कर्डिले यांनी दिवंगत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केलाय. रस्ते, पाणी, वीज, शेती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर प्राधान्यानं काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. राहुरीच्या विकासाला नव्या गतीनं पुढे नेण्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असंही अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय. आज सकाळपासून आम्ही पहिलं गाव गुहा घेतलं. कानिपनाथांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केलेली आहे. आमचं दैवत कानिपनाथ आहेत आणि कानिपनाथांच्या आशीर्वादानेच गेल्या 30-35 वर्षापासून साहेबांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवास केलेला आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही आमच्या राजकीय वाटचालीची सुरुवात साहेबांनी केली. आज मीही करतोय. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून नक्कीच आमचं येणारे काळ हा यशस्वी ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये धर्मासाठी काम करणं आणि धर्माचीच वाटचाल पुढे घेऊन जाणं हेच आमचं कर्तव्य राहील. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. सर्वसामान्य जनता ही आपल्यासोबत आहे. तळागाळातले लोक हे आपल्यासोबत आहेत. महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. सगळ्यांचं कर्डिले साहेबांच्या प्रती भरपूर प्रेम आहे. गेल्या 17 वर्षात आपल्या राहुरी तालुक्यामध्ये साहेबांनी रात्रंदिवस एक करून एक माणूस आपल्यासोबत जोडला गेलाय. हे विश्व, हे परिवार हा मोठा आपल्या तालुक्यात साहेबांचा तयार झालाय. म्हणून आज तोच परिवार माझ्यासाठी काम करतोय, रात्रंदिवस फिरतोय आणि हा विजय मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. हा एकट्या माझा विजय नाही, तर हा गेल्या 30 वर्षापासून साहेबांसोबत काम करणारा प्रत्येक व्यक्तीचा हा विजय राहील. कर्डिले साहेबांनी या भागात खूप मोठं काम केलेलं आहे. आपल्याला देखील आगामी काळात त्याच पद्धतीने काम करावं लागेल. कसं पाहताय? साहेबांनी या 17 वर्षामध्ये या परिसरामध्ये भरपूर काम केले. निळवंडेचं पाणी आणून दिलेलं आहे. अनेक कामं, विजेचे प्रश्न आहेत साहेबांनी मार्गी लावलेत. रस्त्याचे आहेत, सभामंडप आहेत, विविध प्रकारचे गावानुसार जे जे अडचणी आहेत त्या दूर साहेबांनी केलेल्या आहेत. म्हणून भविष्याच्या वाटचालीमध्ये आता जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. सर्वसामान्य जनतेने ही जबाबदारी आता साहेबांच्या रूपाने माझ्याकडे दिलेली आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीने मी बारीक सारीक गोष्टी पाहून पाठपुरावा करून पूर्ण सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन येणाऱ्या काळामध्ये एकही गाव वंचित पाण्यापासून राहणार नाही किंवा विजेपासून राहणार नाही किंवा प्रत्येक शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल याचा पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्न करून साहेबांनी जसं काम केलं त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन सर्वसामान्यांसाठी मी काम करेन.
गुहा, तांभेरे आणि तांदुळनेर परिसरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचारात उत्साह निर्माण केला. गावागावातील नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या भागात कर्डिले यांच्या प्रचाराला स्पष्ट आघाडी मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, रोहन भुजाडी, मारुती नालकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.